Welcome guys to the next video of this chemical reactions and equations chapter, and today we are going to see the next topic, that is oxidation and reduction. Okay, तर आता याच्या आधी आपण पाहिले आहे की रिॲक्शन्सचे 4 टाइप्स कुठले कुठले आहे, बरोबर. त्यात आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन, नंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट असे 4 टाइप्स पाहिले. ओके, तर आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय आहे मग. ओके, हे सुद्धा तसेच टाइप्स आहेत का. सो टाइप्स म्हणता येईल तुम्हाला, परंतु ते टाइप्सपेक्षा जरा वेगळे आहे. का बरं, तर टाइप्स जे आपण क्लासिफाय केले ते बेसिकली नेचर ऑफ रिॲक्टंट अँड नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, बरोबर. नेचर आणि त्याचे नंबर ह्यांच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं होतं. ठीक आहे ना, म्हणजे नेचर कसं आहे त्याचं रिॲक्टंटचं, आणि नंबर्स किती फॉर्म होतात प्रॉडक्ट्सचे किंवा रिॲक्टंट्सचे किती आहे त्याच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन केलं होतं, बरोबर. परंतु ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये काय आहे, तर इथे जो रिॲक्टंट आहे, जो की रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो, ज्याचे बॉन्ड्स ब्रेक होतात. ओके, तर तो जो रिॲक्टंट आहे तो एका पर्टिक्युलर एलिमेंटसोबत रिॲक्ट होतो, त्यावरून त्याला ऑक्सिडेशन, आणि एका पर्टिक्युलर एलिमेंटसोबत रिॲक्ट होतो त्यामुळे त्याला रिडक्शन असं म्हणतात. म्हणजेच काय, तो एक पर्टिक्युलर एलिमेंट गेन करतो आणि एक पर्टिक्युलर एलिमेंट लूज करतो, त्यावरून त्याचं नाव सिम्पली पडलं आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. ओके, तर मग आता पाहू की ऑक्सिडेशन म्हणजे काय मग. ओके, तर जसं मी सांगितलं की ऑक्सिडेशन यामध्ये हा जो रिॲक्टंट आहे, ओके, मी इथे टाकू शकतो की रिॲक्टंट. ओके, दिस रिॲक्टंट आयदर गेन्स ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये होणार काय, तर गेन ऑफ ऑक्सिजन होणार किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार. म्हणजे जो रिॲक्टंट आहे तो त्याच्यासोबत ऑक्सिजन कंबाईन होणार किंवा हायड्रोजन जो आहे तो त्याच्यापासून रिमूव्ह होणार. सिम्पली त्याला म्हणतात ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, सो ह्याला त्या रिॲक्शनच्या टाईप्समध्ये का नाही ठेवलं गेलं, कारण तिथे नंबर आणि नेचरच्या बेसिसवर क्लासिफिकेशन आहे. तर इथे जस्ट कॉम्बिनेशन कशाच्या बेसिसवर, कुठल्या एलिमेंटसोबत, जसं की इथे ऑक्सिजनसोबत कंबाईन होत आहे आणि रिमूव्ह होत आहे हायड्रोजन. ओके, तर असं जर होत असेल म्हणजे काय, तर फक्त कॉम्बिनेशन कुठल्या एलिमेंटसोबत होत आहे त्याच्या बेसिसवर याला क्लासिफाय केलं आहे, म्हणून याला त्या टाईप्समध्ये ठेवलं गेलं नाही. तर याला सेपरेट ऑक्सिडेशन आणि रिडक्शन असे नावं दिले गेले. ओके, तर ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. सिम्पली एक्झाम्पल बघा, जसं की हा माझ्याकडे Mg मेटल आहे, मॅग्नेशियम. त्याला जेव्हा मी ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करतो किंवा सरळ ओपन जी एअर आहे त्यात जेव्हा मी याला रिॲक्ट करतो, तर तो मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म करतो. जर त्याला मी हीट केलं तर. ओके, सो मी इथे सिम्बॉल दाखवणार. सो ही रिॲक्टंट झाली, हा मला प्रोडक्ट भेटत आहे. ओके, ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे बघा, बॅलन्स करून घ्या. Mg 1 आहे, Mg इथे सुद्धा 1 आहे, इथे ऑक्सिजन 2 आहे, इथे 1 आहे, सो मी इथे 2 घेणार. तर Mg 2 झाले आहे इथे. ओके, सो मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो MgO फॉर्म करतो. म्हणजे काय, तर आधी हा जो रिॲक्टंट आहे तो एकटाच होता, परंतु ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन त्याने ऑक्सिजनला स्वतःसोबत कंबाईन केलं किंवा ऑक्सिजन गेन केला. ओके, आणि त्याने मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म केला MgO. सो अशा रिॲक्शनला म्हणतात ऑक्सिडेशन रिॲक्शन. का बरं, तर इथे ऑक्सिजन गेन होत आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, हा जो आहे हा कार्बन आहे. ओके, आणि हा कार्बन ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो आणि CO2 फॉर्म करतो आपल्या ॲटमॉस्फिअरमधला. ओके, सो ही सुद्धा ऑक्सिजन गेन होत असल्यामुळे ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल आहे. सिमिलरली तुम्ही जर MgH2 बघाल, ओके, MgH2 जर बघाल, ह्यालासुद्धा तुम्ही जेव्हा हीट कराल तेव्हा हा Mg आणि H2मध्ये ब्रेकडाऊन होणार. म्हणजे डिकम्पोजिशनसुद्धा रिॲक्शन आहे टाईप तुम्ही म्हणू शकता. परंतु यात स्पेसिफिकली काय होतं आहे, तर हायड्रोजन जो आहे तो इथून रिमूव्ह होत आहे. ओके, म्हणजे इथे बघा टाईप्स कुठला, तर डिकम्पोजिशन. इथे सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन येऊ शकते, बरोबर आहे. परंतु याला टाईप्स न म्हणता एक पर्टिक्युलर एलिमेंट म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनसोबत कंबाईन होत आहे किंवा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे, त्याच्या बेसिसवर याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणतात. ओके, सो इथे हायड्रोजन जो आहे तो इथून रिमूव्ह होत आहे म्हणून त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. तसंच इथे सुद्धा बघा CH3 आहे, ह्याला जर तुम्ही पुन्हा हीट कराल किंवा याला निकेलच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा कॅटलिस्ट म्हणून यूज करतात निकेल, त्याच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा करू शकता, तर इथे डबल बॉन्ड फॉर्म होतो.
म्हणजेच इथला एक H निघतो आणि इथला एक H निघतो आणि इथे डबल बॉन्ड येतो. ओके, प्लस H2 तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन होणार, म्हणजेच कंबाईन होणार किंवा कॉम्बिनेशन म्हणू शकता, किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार म्हणजे डिकम्पोजिशन. पण स्पेसिफिकली ऑक्सिजन आणि हायड्रोजन जर इन्व्हॉल्व असले रिॲक्शनमध्ये तर त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. ओके, सो तुम्ही याची डेफिनेशन अशी सांगू शकता की द केमिकल रिॲक्शन इन विच ए रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन ऑर लुजेस हायड्रोजन, राईट, टू फॉर्म ए प्रोडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला आता ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय ते समजलं असेल. ओके, तर हा जो पार्ट आहे यात आपण कम्प्लिटली ऑक्सिडेशन पाहू आत्ता, आणि याच्या नेक्स्ट म्हणजे ह्याच पार्टमध्ये पण हे झाल्यानंतर रिडक्शन पाहू. ओके, सो आधी आपण ऑक्सिडेशन कम्प्लिटली फिनिश करू. ठीक आहे, आता इथे बघाल तुम्ही तर हा जो Mg आहे किंवा हा जो C आहे कार्बन, हे जे रिॲक्टंट्स होते यांना डायरेक्टली आपण ऑक्सिजन मॉलिक्यूल अवेलेबल होता त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबत रिॲक्शन केली. मॉलिक्यूल कसा आहे ऑक्सिजनचा, तर O आहे आणि त्याला सिम्पली दुसरा एक O जोडून आहे म्हणजेच O2 फॉर्म झाला आहे. ओके, ऑक्सिजन. परंतु असे काही रिॲक्टंट्स असतात की ते ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होत नाही. ओके, म्हणजे जो ऑक्सिजन आहे तो त्याच्या मॉलिक्यूल जो त्यांना रिॲक्शन व्हायसाठी मिळतो किंवा जो अवेलेबल आहे ॲटमॉस्फिअरमध्ये ते त्याच्याकडे, म्हणजे हा जो आहे हा त्याला ब्रेक करू शकतो सो दॅट तो मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होतो. ह्या बॉन्डला ब्रेक करू शकतो आणि इथला ऑक्सिजन स्वतःकडे घेऊ शकतो आणि MgO फॉर्म करू शकतो. ओके, परंतु असे काही रिॲक्टंट्स असतात जे की ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलला ब्रेक करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे तेवढी एनर्जी नसते. ओके, सो अशा कंडिशनमध्ये आपल्याला हायड्रोजन जो आहे, ऑक्सिजन जो आहे तो बाहेरून पुरवावा लागतो किंवा एखादा कॅटॅलिस्ट किंवा कुठला तरी असा केमिकल कंपाऊंड त्यात टाकावा लागतो की जो त्याला नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करेल. आता नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय, तर हा जो ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे O2 हा आहे मॉलिक्युलर ऑक्सिजन. ओके, इथे काय बघाल तर इथे 2 ॲटम्स आहेत ऑक्सिजनचे तेव्हा. ओके, आणि जर ऑक्सिजन जर सिंगल असेल म्हणजे एकच ॲटम असेल ऑक्सिजनचा तर त्याला म्हणतात नेसंट ऑक्सिजन. ओके, त्याला म्हणतात नॅसंट ऑक्सिजन. तर म्हणजे काय, ज्यांच्याकडे ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलला ब्रेक करायची एनर्जी नसते त्यांना मग आपल्याला नेसंट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनचा सिंगल मॉलिक्यूल प्रोव्हाइड करावा लागतो आणि त्याला डिनोट केलं जातं असं ब्रॅकेटमध्ये O, त्याला म्हणतात नेसंट ऑक्सिजन. ओके, तर असं ऑक्सिजन प्रोव्हाइड करावा लागतो. ओके, जसं की ही रिॲक्शन आहे, हा जो आता इथिल अल्कोहोल मी घेतला आहे CH3CH2OH. ओके, तर त्याला जेव्हा मी K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट, ओके, हा आहे पोटॅशियम डायक्रोमेट, राईट. सो पोटॅशियम डायक्रोमेटला मी जेव्हा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये टाकून ह्या रिॲक्शनमध्ये टाकणार किंवा इथिल अल्कोहोलसोबत रिॲक्ट करणार तेव्हा हा जो K2Cr2O7 आहे हा त्याला नॅसेंट ऑक्सिजन अवेलेबल करून देतो किंवा पुरवून देतो. कसा, तर तो स्वतः ह्या H2SO4 बरोबर रिॲक्ट होतो. ओके, आणि काही प्रोडक्ट्स फॉर्म करतो आणि त्यातलाच एक प्रोडक्ट असतो नेसंट ऑक्सिजन जो की हा इथिल अल्कोहोल वापरतो. ओके, आणि इथून मग आपल्याला प्रॉडक्ट भेटते ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, सो म्हणजे असे जे कंपाऊंड्स असतात की जे मग नॅसेंट ऑक्सिजन अवेलेबल करून देतात त्यांना म्हणतात ऑक्सिडंट्स. ऑक्सिडेशन क्लिअर झालं आहे तुम्हाला. ओके, ऑक्सिडेशनमध्ये जे रिॲक्टंट्स असतात ते O2 मॉलिक्यूलसोबत कंबाईन होतात, ऑक्सिजनचा गेन करतात. परंतु असे काही असतात की ज्यांना ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट व्हायचं नसतं किंवा त्यांना ब्रेक करायची त्यांच्यात एनर्जी नसते. सो आपल्याला त्यांना रेडीमेड ऑक्सिजनचं ॲटम जो आहे तो प्रोव्हाइड करावा लागतो. तर असे जे कंपाऊंड्स असतात जे रेडीमेड असा नॅसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात सो दॅट रिॲक्शन पुढे जाईल अशांना म्हणतात ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. सो ऑक्सिडायझिंग एजंटची किंवा ऑक्सिडंटची डेफिनेशन होणार की केमिकल सबस्टन्सेस व्हिच ब्रिंग्ज अबाउट अॅन ऑक्सिडेशन. ओके, सो केमिकल सबस्टन्सेस व्हिच ब्रिंग्ज अबाउट अॅन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल. ऑक्सिजन अवेलेबल करून देतं. ओके, बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट्स और ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, सो आय होप की आता तुम्हाला ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय हे समजलं असेल.
ओके. ऑक्सिडेशन मीन्स सिम्पली गेन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये एकतर ऑक्सिजन जर गेन होत असेल किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता इथे बघा, इथे हे एक जरी गोष्ट होत असेल तरी ती ऑक्सिडेशन आहे, म्हणजे ऑक्सिजन गेन होत असेल तरी ऑक्सिडेशन आहे. ओके. किंवा हायड्रोजन रिमूव्ह होत असेल तरीसुद्धा ती ऑक्सिडेशन आहे. किंवा ह्या दोन्ही प्रोसेसेस होत असेल, एक तर ऑक्सिजनही गेन होत असेल आणि हायड्रोजनही रिमूव्ह होत असेल तरीसुद्धा ती ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. म्हणजे ऑक्सिडेशनसाठी इम्पॉर्टंट गोष्ट कुठली लक्षात ठेवायची आहे तर गेन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, ठीक आहे, राईट. आता मग हा इथला जो K2Cr2O7 किंवा हा जो पोटॅशियम डायक्रोमेट आहे तो काय झाला तर तो झाला आपला ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, तो झाला ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्यालाच म्हणता येईल आपल्याला ऑक्सिडंट. ओके, पेप्सोडंट नाही, ऑक्सिडंट. ओके, सो तो झाला ऑक्सिडंट किंवा त्यालाच म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट, राईट. मग आता इथे तुमच्या पुस्तकात बघा दिलं आहे डू यू नो. ओके, तर इथे दिलं आहे की व्हेरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज टू ब्रिंग अबाउट कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. तर असा एकच हा ऑक्सिडायझिंग एजंट नाही K2Cr2O7. ओके, H2SO4 मध्ये. तर असे अनेक सारे आहे जे की आपण यूज करतो कशासाठी तर ऑक्सिडेशन प्रोसेस करवून घेण्यासाठी. कारण सगळेच जे आहे ते मॉलिक्युलर ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होत नाही, तर त्यांना स्पेशल सर्व्हिस द्यावी लागते नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करून. ओके, सो असे जे स्पेशल सर्व्हिस देणारे असतात त्यांना म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट, जे की ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. तर असे आणखी कुठले आहे तर एक तर आहे K2Cr2O7 H2SO4 जो की आपण आत्ताच पाहिला. सेकंड आहे KMnO4 इन H2SO4. ओके, तसेच हायड्रोजन परऑक्साईडसुद्धा माइल्ड ऑक्सिडंट आहे. माइल्ड म्हणजे जरा कमी इफेक्टिव्ह. आणि ओझोन जो की O3, ओके, हा सुद्धा केमिकल ऑक्सिडंट आहे. ओके, इथे जो जनरेट होतो त्याला म्हणतात नेसंट ऑक्सिजन. हे बघा इथे आलं आहे. ओके, नेसंट ऑक्सिजन आणि त्याला ब्रॅकेटमध्ये दाखवतात नेहमी. ओके, तर इथे हा जो आहे आपला ओझोन तो काय होतो बेसिकली तो O2 मध्ये ब्रेक होतो आणि एक नेसंट ऑक्सिजनमध्ये ब्रेक होतो आणि तो मग नेसंट ऑक्सिजन रिॲक्शनमध्ये यूज केला जातो. जो कुठला रिॲक्टंट असेल तो त्याच्याबरोबर कंबाईन होतो किंवा त्याला गेन करतो. H2O2 सुद्धा H2O मध्ये आणि O मध्ये ब्रेक होतो. ओके, आता याआधी तुम्ही पाहिलं असेल की H2O2 जो आहे तो H2O मध्ये आणि O2 मध्ये ब्रेक झालेला आपण दाखवला आहे. ओके, परंतु स्पेशल कंडिशनमध्ये जर कॅरी केली रिॲक्शन तर O सुद्धा जनरेट होतो, सिम्पली O मीन्स नॅसेंट ऑक्सिजन. ओके, तसंच K2Cr2O7 H2SO4 सोबत तर इथे सुद्धा नॅसेंट ऑक्सिजन जनरेट होतो. KMnO4 H2SO4 सोबत तर इथे सुद्धा नॅसेंट ऑक्सिजन जनरेट होतो. ओके, सो हे सर्व जे आहे ते ऑक्सिडायझिंग एजंट्स आहे. ओके, आणि त्यांची नावंसुद्धा तुम्हाला नावं विथ देअर फॉर्म्युलाज हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ओके, ठीक आहे. नाव इथे एक तुम्हाला दिलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर इथे म्हटलं आहे की व्हिच इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. कुठलं ऑक्सिडंट ड्रिंकिंग वॉटरचं प्युरिफिकेशन करण्यासाठी यूज केला जातो तर आय थिंक तुम्हाला माहिती असेल कुठला आहे. सो दॅट इज नथिंग बट द ब्लिचिंग पावडर. ओके, त्याला म्हणतात ब्लिचिंग पावडर. ठीक आहे, ब्लिचिंग पावडर. तर ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे CaOCl2 म्हणजेच काय तर कॅल्शियम ऑक्झीक्लोराईड. ओके, फॉर्म्युला आहे CaOCl2 मीन्स कॅल्शियम ऑक्झीक्लोराईड. ओके, कॅल्शियम ऑक्झीक्लोराईड. ठीक आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे की वाय इज पोटॅशियम परमॅग्नेट यूज ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. तर पोटॅशियम परमॅग्नेट याच्यासाठी यूज करतात की हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा सुद्धा एक ऑक्सिडंट आहे, मीन्स ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, आणि हा जो आहे तो जे बॅक्टेरियाज किंवा अल्गे असतात पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट त्यांना किल करतो. ओके, मीन्स सिम्पली मारतो त्यांना, सो दॅट वॉटर जे आहे ते क्लीन राहतं किंवा जे वॉटर टँक आहे ती क्लीन राहते. ओके, आणखी पुन्हा का बरं करतात कारण जेव्हा तुम्ही पाहिलं असेल वॉटर टँक ही आयरनची असते मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये. ओके, तर हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे तो त्यांचं ऑक्सिडेशन करून आणतो. ओके, ऑक्सिडेशन मीन्स वॉट
हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, बरोबर. सो हा जे फेरस वगैरे असतो किंवा जे इतर कुठले जे ज्याच्यापासून बनले असेल तर त्यांचं ऑक्सिडेशन करतो आणि त्याला रस्टिंगपासून प्रिव्हेंट करतो, म्हणजे गंज लागू देत नाही. ओके. सो दॅट्स वाय पोटॅशियम परमॅग्नेट इज यूज्ड इन क्लिनिंग वॉटर टँक, त्यांना साफ करण्यासाठी. ओके. सो ऑक्सिडेशन आणि बॅक्टेरियाज वगैरे मारण्यासाठी. ओके. नाव नेक्स्ट तुमच्या पुस्तकात त्याच्याच खाली तुम्हाला ही एक रिॲक्शन दिली आहे. ओके. कशासाठी दिली आहे तर यातून तुम्हाला ऑक्सिडेशनची एक नवीन डेफिनेशन भेटणार आहे हा टॉपिक झाल्यानंतर. ओके. सो ती डेफिनेशन शिकण्यासाठी तुम्हाला आधी या रिॲक्शन से होकर गुजरना पडेगा. ओके. सो लेट्स स्टार्ट देन. आता तुम्ही पुस्तकात तिथे डू यू नोमध्ये बघितल्याप्रमाणे हा जो KMnO4 आहे आणि हा जो H2SO4 आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट होता. ओके. KMnO4 अँड H2SO4. ठीक आहे. सो हे जे दोन्ही ऑक्सिडायझिंग एजंट आहे त्यांना मी FeSO4 सोबत रिॲक्ट करतोय बघा, बरोबर आहे. म्हणजेच हे काय करणार ते याला नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार. सो दॅट FeSO4 ऑब्व्हियसली आहे ऑक्सिडेशन होणार. म्हणजे ते ऑक्सिडेशन कोणाचं होतं आहे तर FeSO4चं, कारण हे दोघे तर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके. सो हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे FeSO4 जो आहे तो ऑक्सिडाइज झाला आहे, हे तर क्लिअर आहे. ओके. मग इथे तुम्ही जर बघा रिॲक्शनमध्ये तर FeSO4 काय झाला आहे तर हा जो FeSO4 ज्याच्या आधी 10 मॉलिक्युल्स होते इथे आपल्याकडे, हे बघा 10 FeSO4, तर तोच इकडे 5 Fe2SO4/3 मध्ये कन्वर्ट झाला आहे. म्हणजे इथे जेव्हा आपल्याकडे 10 मॉलिक्युल्स होते तर त्याचे ऑक्सिडेशन होऊन 5 मॉलिक्युल झाले. ओके. म्हणजेच मी याला असं समजू शकतो की जेव्हा याचे मॉलिक्युल्स डबल होते तर ते त्याच्या हाफ झाले, 10 होते तर 5 झाले, म्हणजे 2 असणार तर इथे 1 होणार, बरोबर. तर ठीक आहे. मग मी याला 2 मॉलिक्युल्स इथे अंडरस्टँड करण्यासाठी की ऑक्सिडेशन झालं आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे ते मी समजण्यासाठी हे करतो आहे. सो मी इथे जे 10 मॉलिक्युल्स होते त्यांच्या जागी मी 2 घेतो आहे. सपोज 2 FeSO4 होते, का बरं तर इथे हाफ आहे म्हणजे 10 आहे तर त्याचे हाफ झाले. सो मी 2 FeSO4 घेतो आहे आणि मला असं लक्षात आलं की ते हाफ झाले म्हणजे सिंगल Fe2SO4/3 मध्ये कन्वर्ट झालं आहे असं मी म्हणू शकतो, राईट. दोन्ही सेम आहे. ओके. येस. मग आता इथे जर बघाल तुम्ही तर हा जो FeSO4 आहे त्याच्यात बेसिकली झालं काय तर हा त्याच्या आयन्समध्ये ब्रेक झाला, म्हणजे याचा फॉर्म झाला Fe2+ आणि SO4चं झालं SO4(2-), बरोबर आहे. आणि आयन्समध्ये ब्रेक झाला तर इथे बघाल तर आयन्स हे न्यूट्रल असतात, कंबाईन होऊन न्यूट्रल कंपाऊंड फॉर्म होतो. याच्यावर 2+ जर चार्ज असेल, 2+ जर चार्ज असेल तर याच्यावर 2- असणारच, का बरं तर तो याला न्यूट्रलाइज करणार आणि म्हणूनच ते कंबाईन होतात. ओके. तर तसंच इथे जर बघाल तुम्ही तर हे सुद्धा न्यूट्रलाइज व्हायला पाहिजे. मग हा जो कंपाऊंड फॉर्म झाला याच्यापासून हा सुद्धा न्यूट्रलाइज व्हायला पाहिजे, बरोबर. तर आता इथे होतं काय तर हा जो Fe2+ आहे हा ऑक्सिडाइज होतो, का बरं तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला आहे, बरोबर आहे, आणि कंपाऊंडसुद्धा फॉर्म झाला आहे म्हणून. मग होतो काय तर हा जो Fe2+ आहे याची ऑक्सिडेशन स्टेट इथे 2+ आहे, तर हा इथे जाऊन याच्या ऑक्सिडेशन स्टेट 3+ मध्ये कन्वर्ट होतो. ओके. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय तर हा जरा ॲडव्हान्स टॉपिक आहे, तो तुम्हाला ह्या वर्षी नाही आहे, सो त्याच्या डिटेल्समध्ये आपण नाही जाणार. ओके. हा 2+ Fe3+ मध्ये कन्वर्ट झाला आहे. ओके. कारण हा टॉपिक जरा मोठा टॉपिक आहे, तो सांगायला गेलं तर मे बी तुमच्या वरून जाणार आणि टाईमसुद्धा खूप लागणार त्याला. ओके. सो बेटर इज टू अवॉइड. सो 2+ इज कन्वर्टेड इंटू 3+. मग आता याला बॅलन्स करण्यासाठी जर मी इथे SO4(2-) जर घेतलं तर बघाल इथे 3+ चार्ज आहे, ते 2- आहे, बॅलन्स होणार नाही, याच्यावर आणखी एक प्लस चार्ज राहणार, बरोबर आहे, कंबाईन झाले तरी. सो मी इथे मग यांना बॅलन्स करण्यासाठी काय घेतो आहे, मी हा Fe और इथे 3+ आहे तर मी इथे 3 घेतो आहे चार्ज आणि इथे 2 आहे, सो इथे 2 घेतो. मग आता जर बघाल तर इथे Fe जो आहे तो 2 वेळा आहे, म्हणजे हा Fe आहे, आणखी एक Fe आहे, याच्यावर सुद्धा 3+ चार्ज आहे, याच्यावर 3+ आहे, 2 मॉलिक्युल्स आहे म्हणून. सो इथे 3+ आहे, इथे 3+ आहे, म्हणजे टोटल माझ्याकडे चार्ज झाला आता 6+, बरोबर. आणि इथे जर बघाल तर इथे 3 टाइम्स SO4/2-, म्हणजे 3 मॉलिक्युल्स आहे आणि एका मॉलिक्युलवर 2-, बरोबर आहे, म्हणजे एका मॉलिक्युलवर 2- असे 3 मॉलिक्युल्स आहेत. ओके. सो टोटल चार्ज झाला इथे सुद्धा 6-.
म्हणजे आता हे बॅलन्स आहे, म्हणजे एवढं तर पक्का आहे की हे याच्यात कन्वर्ट झालं आहे आणि हे सुद्धा रिॲक्शन बॅलन्स येत आहे, म्हणजे कंपाऊंडसुद्धा स्टेबल फॉर्म झाला आहे, न्यूट्रल फॉर्म झाला आहे. ओके, म्हणजे इथे ऑक्सिडेशन झालं हे कन्फर्म. पण झालं आहे काय नेमकं, तर हा जो फेरस आहे याने ऑक्सिजन इथे गेन केला नाही. ओके, तो रिॲक्ट झाला आहे ऑक्सिडायझिंग एजंटसोबत, पण ऑक्सिजन गेन केला नाही. तर त्याने काय केलं आहे, तर इथला जो 2+ चार्ज आहे तो 3+ कन्वर्ट झाला आहे. म्हणजे आता नेमकं काय, तर बघा, ॲटममध्ये असतो न्यूक्लियस, त्यात असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि त्याच्या भोवती असतात इलेक्ट्रॉन्स, बरोबर. आता जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्ससुद्धा असतात एका ॲटममध्ये, बरोबर. म्हणजे प्रोटॉन समजा 10 असतील तर इलेक्ट्रॉनसुद्धा 10 असतील, सो दॅट चार्ज बॅलन्स राहतो किंवा न्यूट्रल राहतो ॲटम, बरोबर. मग आता इथे बघाल, जर समजा मी इथून इलेक्ट्रॉन जर एक रिमूव्ह केला तर काय होणार, ऑब्व्हियसली याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज आणखी एक वाढणार, कारण निगेटिव्ह त्याला बॅलन्स करणारा कमी झाला आहे, बरोबर. तर तेच नेमकं इथे सुद्धा होतं. म्हणजे काय, तर हा जो Fe2+ आहे ज्यावर आता 2+ चार्ज होता, ओके, मी त्यातला आणखी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, सो याला टक्कर देणारा आणखी एक चार्ज निगेटिव्ह निघून गेला, म्हणजे याच्यावर आणखी एक पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजेच काय झालं आहे, तर इलेक्ट्रॉन निघून गेला आहे किंवा इलेक्ट्रॉन लॉस झाला आहे, सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला आहे. आणि तेच नेमकं इथे फेरससोबत झालं आहे. हा जो फेरस होता, हा जो आहे याला म्हणतात फेरस, Fe2+ला फेरस म्हणतात, आणि हा जो Fe3+ आहे त्याला फेरिक म्हणतात. ह्या दोन्ही आयरनच्या म्हणजे फेरसच्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत, Fe2+ आणि Fe3+. ह्याला फेरस म्हणतात तर याला फेरिक म्हणतात. ओके, मग आता तुम्हाला कळलं आहे की हा जो आहे याने इलेक्ट्रॉन बेसिकली लूज केला आहे, त्यामुळे याच्यावर आणखी पॉझिटिव्ह चार्ज वाढला आहे. सो हीच आहे तुमची ऑक्सिडेशनची नेक्स्ट डेफिनेशन, की ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर मोर म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन आणि लूज ऑफ हायड्रोजनच्या ही आतमध्ये जेव्हा आपण बेसिक स्ट्रक्चरकडे बघू, एकदम डेप्थमध्ये इलेक्ट्रॉन त्याच्या ॲटमच्या लेवलला येऊन बघू, तर असं लक्षात येतं की ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, हे लक्षात येतं. अँड दिस इज युअर नेक्स्ट डेफिनेशन. सो ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग ऑफ 1 or more इलेक्ट्रॉन्स. त्याला मोर प्रॉमिनंटली म्हणता येईल ऑक्सिडेशन, कारण ते जे आपण गोष्ट करत होतो मगाशी, ती ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे ॲटॉमिक लेवलवर बोलत होतो आपण, परंतु जेव्हा त्याच्याही डेप्थमध्ये आलो आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉनवर, तर असं लक्षात आलं की बेसिकली इलेक्ट्रॉन जे आहे ते रिमूव्ह होतात, म्हणून त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलं गेलं. ओके, सो ही आहे तुमची नेक्स्ट डेफिनेशन आणि हा टॉपिक तुम्हाला समजला आहे. ओके, सो आता नेक्स्ट टॉपिक आहे रिडक्शन. मग आता ऑक्सिडेशन काय आहे माहिती झालं आहे आपल्याला, कम्प्लिटली सगळं समजलं आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे रिडक्शन. म्हणजे जे तुम्ही ऑक्सिडेशनमध्ये बघितलं त्याच्या सगळं एक्झॅक्ट अपोजिट आहे रिडक्शन. ओके, ऑक्सिडेशनमध्ये काय होतं, गेन ऑफ ऑक्सिजन, लूज ऑफ हायड्रोजन. तर इथे त्याच्या अपोजिट आहे गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन. जसं की एक्झाम्पल बघा, CuO+H2 ओके गिव्ज Cu+H2. म्हणजे इथे काय झालं, तर हा जो कॉपर ऑक्साईड आहे याच्यातला ऑक्सिजन ब्रेक झाला, म्हणजे याने ऑक्सिजनला लूज केलं, ओके, आणि Cu फॉर्म झाला, आणि हा लूज केलेला ऑक्सिजन याचं कंबाईन झाला, बरोबर. म्हणजे ह्याने काय केलं, सिम्पली ऑक्सिजनला लूज केलं, म्हणजेच लॉस ऑफ ऑक्सिजन, आणि H2ने त्या हायड्रोजनला गेन केलं. सो ही झाली रिडक्शन रिॲक्शन, सिम्पली एक्झॅक्ट अपोजिट. ओके, तर मी तुम्हाला आता डायरेक्ट इथे डिफरन्शिएट बिटवीनचे पॉईंट्स डिक्टेट करतो आहे, तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहेत. तर पहिला लिहा ऑक्सिडेशनमध्ये की इन ऑक्सिडेशन, मी जस्ट डिक्टेट करतो आहे, तुम्ही लिहून घ्या, सो दॅट तुमचीसुद्धा प्रॅक्टिस होणार आणि तुमच्या हाताखालून एकदा जाणार, डोळ्याखालून एकदा जाणार. ओके, आणि तुम्हाला लक्षातसुद्धा चांगलं राहील की एकदा लिहिल्यावर. ओके, सो लिहून घ्या, इन ऑक्सिडेशन reactants combine with oxygen or loses hydrogen to form product. इथे लिहा, in reduction reactant combines with hydrogen or loses oxygen to form product. Okay, now second point लिहा इथे की oxidation means losing 1 or more electron. ओके, ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन. आणि त्याच्याच अपोजिट रिडक्शनमध्ये, रिडक्शन म्हणजे
गेनिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. ओके, याच्या अपोजिट गेनिंग, इथे लूज करतो तर इथे गेन. सो रिडक्शन मीन्स गेनिंग ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. ओके, नाव ऑक्सिडेशन म्हणजे काय. आता तुम्ही बघितलं होतं तिथे तर पॉझिटिव्ह चार्ज जो आहे फेरसवरचा तो एकनी इन्क्रीज झाला होता, 2 होता तर 3 झाला, बरोबर. सो इथे लिहा मग थर्ड पॉईंट की इन ऑक्सिडेशन रिॲक्शन पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम इन्क्रीजेस. ओके, पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम इन्क्रीजेस. ओके, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो, किंवा यालाच तुम्ही असंही म्हणू शकता की निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस. ओके, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इन ऑक्सिडेशन रिॲक्शन, पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम इन्क्रीजेस ऑर निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस. तर त्याच्याच अपोजिट तुम्ही इथे लिहू शकता की इन रिडक्शन रिॲक्शन पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम डिक्रीजेस अँड निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. ठीक आहे. आणि चौथा पॉईंट इथे तुम्हाला एक एक्झाम्पल द्यावं लागेल. रिडक्शन रिॲक्शनचं तुम्ही हेच एक्झाम्पल देऊ शकता, आणि ऑक्सिडेशनचं जे तुम्हाला मी आधी सांगितले सुरुवातीला त्यातलं कुठलंही तुम्ही हे या चारपैकी देऊ शकता. ओके, सो हे झालं ऑक्सिडेशन रिडक्शनमधलं डिफरन्स. सो बेसिकली तुम्ही आत्ता इथे आणखी एक पॉईंट ॲड करू शकता, चौथा पॉईंट. ओके, आणि याला 5वा पॉईंट करू शकता तुम्ही. सो ॲट 4th पॉईंट तुम्ही असं ॲड करू शकता की द केमिकल कंपाऊंड्स विच ब्रिंग्स अबाउट ऑक्सिडेशन आर कॉल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, आणि तसंच त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असतं रिडक्शनमध्ये सुद्धा. सो द केमिकल कंपाऊंड्स विच ब्रिंग्स अबाउट रिडक्शन आर कॉल्ड रिड्युसिंग एजंट्स. ओके, सो हा एक पॉईंट तिथे ॲड कराल, आणि नेक्स्ट पॉईंट कराल जी रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे तो नेक्स्ट पॉईंट कराल. ओके, तर तुम्ही आता एकदा तो टॉपिक चांगल्याने वाचा, तुम्हाला सर्व काही क्लिअर होणार की ऑक्सिडेशन म्हणजे काय अँड व्हॉट इज रिडक्शन. ओके, आता एक बघा आणखी एक टर्म आहे ती म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन. ओके, आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. ओके, तर ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही एकाच वेळी होतात. ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही एकाच वेळी होतात, तर अशा रिॲक्शनला म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे, म्हणजे आत्ता आपण बघितलं की ऑक्सिडेशन हे सेपरेटली होत होतं आणि रिडक्शन हे सेपरेटली होत होतं. ओके, परंतु अशाही काही रिॲक्शन्स असतात ज्यात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी होतं, तर अशा रिॲक्शनला म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन, किंवा त्याला नेक्स्ट नाव आहे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणजे हा जो कंपाऊंड आहे आणि हा कंपाऊंड हे एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टीवाले आहे, जसं पॉझिटिव्ह तसं त्याचं निगेटिव्ह. ओके, सो हे एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टीजवाले एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि रिझल्टंट होतो निगेटिव्ह. सो याला किंवा रिझल्टंट होतो आपला न्यूट्रल, सॉरी नॉट निगेटिव्ह, न्यूट्रल. सो ह्या रिॲक्शनला म्हणतात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ऑर रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे, सो याची डेफिनेशन अशी करता येईल की दी रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑकर्स सायमल्टेनियसली इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. ओके, सो आता हे जे यूज युअर ब्रेन पॉवर दिला आहे त्यात तुम्हाला बेसिकली जे आपण आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे पाहिलं की रेडॉक्स रिॲक्शन मीन्स ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ओके, सो त्याचे एक्झाम्पल दिले आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की ते ऑक्सिडेशन कुठे झालं आहे आणि रिडक्शन कुठे झालं आहे. ओके, पण त्याआधी इथे बघाल वरती कॅन यू टेल, इथे तुम्हाला लुक ॲट केमिकल इक्वेशन 6 अँड व्हॉट इज द टाईप ऑफ रिॲक्शन ते सांगायचं आहे तुम्हाला. सो इथे जर बघाल तुम्ही 6 इक्वेशनवर, तर इथे व्हेजिटेबल ऑइल प्लस H2. सो इथे हा H2 इथे ॲड होतो आहे म्हणजे गेन ऑफ हायड्रोजन. सो हे रिडक्शन रिॲक्शन आहे. ओके, सो दॅट्स इट. आता आपण बघूया की रेडॉक्स रिॲक्शनचे एक्झाम्पल्स. ओके, म्हणजे यात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन नेमकं होतं कसं काय. तर इथे एक्झाम्पल दिलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे की ऑक्सिडेशन कसं झालं आहे आणि रिडक्शन कुठल्या याचं झालं आहे. ओके, तर मी इथे सेपरेटली हे लिहून घेतलं आहे सो तुम्हाला बेटर समजेल ते. ओके, तर इथे झालं काय, पहिला हा जो H2S आहे तो SO2 सोबत रिॲक्ट झाला आणि S + H2O हे प्रॉडक्ट भेटले आपल्याला. ओके, तर इथे बघाल हा जो सल्फर आहे हा हायड्रोजनपासून इथून रिमूव्ह झाला आणि इथे सिम्पली सल्फर फॉर्म झाला. म्हणजेच काय झालं इथे तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, बरोबर, आणि हा प्रॉडक्ट फॉर्म झाला. सो ही जी रिॲक्शन आहे ज्यात रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतो त्याला आपण काय म्हणतो,
gain of oxygen and removal of hydrogen. So removal of hydrogen is nothing but oxidation. ओके, दिस इज ऑक्सिडेशन. तर इथे जर बघाल तर हा सल्फर जो आहे तो ऑक्सिजनसोबत कंबाईन आहे आणि इथे काय झालं तर हा सल्फर ऑक्सिजनला ब्रेक होतोय आणि सल्फर फॉर्म होतोय आणि ऑक्सिजन इथे कंबाईन होतोय H2 सोबत. बरोबर आहे. म्हणजेच हा जो सल्फर आहे किंवा सल्फर डायऑक्साईड आहे त्याचं इथे काय झालं आहे तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय तर रिडक्शन. ओके, नेक्स्ट बघा इथे आहे MnO2 HCl सोबत रिॲक्ट होतो आहे MnCl2 ट्वाईस H2O आणि Cl2 फॉर्म होतो आहे. तर हा जो MnO2 आहे हा इथे कन्वर्ट झाला आहे MnCl2 मध्ये. म्हणजेच काय तर याने ओला सोडलं आहे किंवा ओपासून तो ब्रेक झाला आहे. म्हणजेच काय तर ऑक्सिजन रिमूव्ह झाला आहे. मग ऑक्सिजन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि हा फॉर्म झाला आहे. सो रिमूव्हल ऑफ ऑक्सिजनला म्हणतात रिडक्शन. ओके, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज रिडक्शन. आणि हा जो HCl आहे तो H2O फॉर्म झाला आहे. म्हणजे हा H जो आहे त्याने काय तो ऑक्सिजन गेन केला आहे. मग गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. सो गेन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. ओके, तर अशा ज्या रिॲक्शन्स आहेत ज्यात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात त्यांना म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन्स. ओके, सो दिस इज अबाउट द रेडॉक्स रिॲक्शन. ओके, सो हेच तुम्हाला इथे दिलं आहे. इथे तुम्हाला बेसिकली रिडक्शन मीन्स वॉट आणि इथे तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनचं थोडं सांगितलं आहे. हा क्वेश्चन आपण आधी इथले घेतला आहे यूज युअर ब्रेन पॉवरमधला पहिला. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, इफ ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन. ओके, ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन देन. सो रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन, मीन्स गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ बाय रिडक्शन Fe3+. ओके, बाय मेकिंग यूज ऑफ सिम्बॉल E. ओके, तर इथे आपल्याला एक इक्वेशन लिहायचं आहे. तर इथे सिम्पली आन्सर येणार हा जो Fe3+ आहे तो एक इलेक्ट्रॉन गेन करणार आणि Fe2+ फॉर्म करणार. ठीक आहे, हे झालं तुमचं तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर. सॉरी तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर. ओके, म्हणजे काय तर Fe3+ जो आहे तो एक इलेक्ट्रॉन गेन करणार आणि हा Fe3+ चार्ज Fe2+ मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे एकनी तो चार्ज कमी होणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इथे बघा, थिंक अबाउट इट आहे की लस्टर ऑफ सरफेस ऑफ ॲल्युमिनियम युटेन्सिल्स इन द हाऊस इज लॉस्ट आफ्टर फ्यू डेज. वाय डज दिस हॅपन. तर ॲल्युमिनियमची जी भांडे असतात त्यावरची जी चमक आहे ती काही दिवसांनी नाहीशी होते. तर असं काय होतं तर हा जो ॲल्युमिनियम आहे बेसिकली तो ऑक्सिजनच्या जेव्हा कॉन्टॅक्ट येतो म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या तर तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं. ओके, कसं तर हा जो ॲल्युमिनियम आहे तो ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो आणि त्याचा Al2O3 असा प्रॉडक्ट फॉर्म होतो. म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं. ओके, इथे बॅलन्स करून घ्या. तर O3 आहे सो मी इथे 3 घेतो आहे. आता ऑक्सिजनचे किती 6 झाले आहे सो मी इथे 2 घेतो आहे, ॲल्युमिनियम 4. ओके, ही बॅलन्स झाली. सो तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो ॲल्युमिनियम आहे बेसिकली तो ॲटमॉस्फिअरिक ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो. ओके, ॲटमॉस्फिअरच्या ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो आणि त्याची ऑक्साईड फॉर्म होतो, त्याला म्हणतात ॲल्युमिनियम ऑक्साईड. आणि हा जो ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे तो तुम्हाला असा फेडेड कलरचा दिसतो. ओके, आणि त्यामुळे त्याची जी चमक आहे त्या भांड्याची ती नाहीशी होते किंवा त्याचा रंग उतरतो, कमी होतो. ओके, सो दिस इज द रिझन लस्टर ऑफ सरफेस ऑफ ॲल्युमिनियम युटेन्सिल इन हाऊस इज लॉस्ट आफ्टर फ्यू डेज बिकॉज ऑफ इट्स ऑक्सिडेशन. तिथे नंतर ती रिॲक्शन द्यायची अँड दॅट्स वाय द ऑक्साईड फॉर्म लुक्स फेडेड इन कलर अँड द लस्टर इज लॉस्ट. ठीक आहे, नंतर इथे बॉक्समध्ये बघा, वेन अ पॉझिटिव्ह चार्ज ऑन एन ॲटम ऑर आयन इन्क्रीजेस ऑर द निगेटिव्ह चार्ज ऑन देम डिक्रीजेस इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ते आपण बघितलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. तर इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे, ते कसं आहे बघा. तर इथे बेसिकली हा जो Fe आहे तो आता सिम्पली त्याच्या न्यूट्रल स्टेटमध्ये आहे आणि हा जो FeO आहे त्याला जर तुम्ही फोल्ड कराल तर हा Fe2+ आहे आणि हा O2- आहे. आता न्यूट्रल आहे दोन्ही चार्ज बघा, 2+, 2-. सो म्हणजे काय तर इथे Feचा जो चार्ज होता तो दोन्ही वाढला इथे, बरोबर. तर त्यालाच म्हणतात ऑक्सिडेशन. पॉझिटिव्ह चार्ज ऑन एन ॲटम इन्क्रीजेस आणि ऑक्सिजन गेन केला आहे म्हणजे ऑक्सिडेशन झालं हे तर कन्फर्म आहे. पण कसं झालं आहे तर त्याच्यावरचा चार्ज 2नी वाढला आहे म्हणून ऑक्सिडेशन झालं. इथे सुद्धा बघाल तर इथे चार्ज याच्या 3नी वाढला आहे कारण इथे 2 ॲटम्स आहेत मग Feचे.
ओके. त्याच्या उलट जर जाल तुम्ही तर चार्ज रिड्यूस होत जाणार, म्हणजे काय रिडक्शन होत आहे. ओके. ऑर निगेटिव्ह चार्ज ऑन देम डिक्रीजेस. तर याच्या उलट जर जाल तर हा आता काय निगेटिव्ह चार्ज याच्यावर डिक्रीज झाला आहे. ओके. इकडून जर इकडे जाल तर रिडक्शनमध्ये. ओके. सॉरी, निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इज कॉल्ड रिडक्शन. ओके. निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जातो आहे रिडक्शनसाठी. ओके. सो दॅट्स ऑल. आणि इथली ही इन्फॉर्मेशन जस्ट वाचून घ्या तुम्ही. डू यू नो. ओके. सो ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. सो आय होप की तुम्हाला हा कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर झाला असेल. ओके. सो जर तुम्हाला शिकवणं आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ओके. अँड थँक्स फॉर वॉचिंग.